सुलू रसोईमध्ये तुमचं स्वागत आहे. मी बोंबील घेतली, त्यामध्ये तांदळाचं पीठ 1 चमचा टाकला, बेसन टाकलं 1 चमचा, धने जिरे पावडर टाकला 1 चमचा, 1 चमचा तिखट टाकलं आणि हळद टाकली 1 चमचा आणि स्वादानुसार मीठ टाकलं. आता त्याला चांगलं कालवून घ्यायचं. असं व्यवस्थित कालवून घ्यायचं म्हणजे इतकं कुरकुरीत बनते आणि खूप छान लागते. असं व्यवस्थित कालवून घेतल्यानंतर पूर्ण आपल्या मसाल्याला ते लागलं पाहिजे. बेसन घालण्याचं हे एक ट्रिक आहे, कारण की आपण ते जास्त अजून कुरकुरीत बनतं. आता आपण हे 15 मिनिटासाठी ठेवूया. आता परत मी दुसरं घेते. तांदळाचं पीठ घेतलं आणि तिखट घेतले 2 चमचे आणि धने जिरे पावडर घेतला 1 चमचा आणि मसाला घेतला आणि स्वादानुसार मीठ घातलं. आता आपण कोलंबी टाकली. कोलंबीचंही छान कालवण करून घ्यायचं. पूर्ण मसाल्याला असं कालवून घ्यायचं व्यवस्थित कालवल्यानंतर हेही कुरकुरीत बनतं. यामध्ये पण थोडंसं 1 चमचा बेसन घालायचं आणि छान व्यवस्थित पूर्ण लावून घ्यायचं. यालाही आपण 15 मिनटं बाजूला ठेवूया. नंतर घेतले आहे आपण हलवा. हलव्याला पण तेच, यामध्ये मी बेसन घातलेलं नाही आहे. तांदळाचं पीठ घातलं आहे, 2 चमचे तिखट आणि धने जिरे पावडर आणि स्वादानुसार मीठ. हळद घातलेली नाही आहे मी यामध्ये. आता हे व्यवस्थित कालवून घेतलं आहे आणि आता व्यवस्थित केल्यानंतर आपण आता ह्यालाही 15 मिनटं ठेवूया. आपले 15 मिनटं झालेले आहे. आता आपण पॅनमध्ये तेल घालून सगळ्यात आधी आपण बोंबील तळून घेऊ. इतके कुरकुरीत आणि छान बनतात ना, खूप छान लागतात. बेसन घातल्याने एक प्रकारे ते अजूनही छान बनतात आणि एकदम क्रिस्पी आणि टेस्टी असे भजीसारखे छान मस्त कुरकुरीत लागतात. तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नवीन आला असाल आणि छान मस्त. आता आपण हलवा पण तळून घेऊया. याला पण क्रिस्पी एकदम क्रिस्पनेस असापणा येतो तळल्यानंतर छान असं, आणि त्याचा कलरही मस्त चेंज होतो आणि एकदम कडक असं बनतं, जे आपल्याला पाहिजे तसं, आणि खायलाही एकदम कुरकुरीत असं लागतं. हे दोन्ही बाजूनी व्यवस्थित छान असं कडक होईपर्यंत 2-2 वेळा शेकून घ्यायचं. आलटून पालटून असं शेकून घ्यायचं व्यवस्थित आणि चाळणीमध्ये काढायचं. ते कडक असल्या कारणाने त्याला तेल अजिबात राहत नाही. आता बघा आपण काढले. असं मी सर्व हलवा जे पीस आहे ते मी करून घेते. आपण याला सगळ्याला तळून घेऊया. असं क्रिस्पीपणा आणि त्याचा कलरही जात नाही. आपल्याला पाहिजे तेवढा मसाला त्या फिशला लागलेला असतो. ते फिशचा मसालाही तेलामध्ये निघत नाही, आणि कारण आपण ते 15 मिनटं ठेवतो ना, त्याला फिशमध्ये तो मसाला लागून जातो. आता आपण कोलंबी तळू. कोलंबी ही एकदम क्रिस्पी आणि क्रंची अशी लागते, छान कुरकुरीत एकदम मस्त. आता आपली कोलंबी ही अशी आलटून पालटून छान मस्त तळून घ्यायची. कुरकुरीतपणा हा इतका छान लागतो, खायलाही मस्त वाटतं. लहान मुलं जरा आवडीने खाणार भजीसारखी. माझी मुलं खूप खातात, त्यांना आवडतं. आता आपली पण झालेली आहे कोलंबी. आपली हलवा, कोलंबी आणि बोंबील तयार झालेली आहे. तुम्हीही घरी करून बघा.